रार्थश्री दासबोध दशक 17वा समास 3. श्रवण निरूपण. आत्मज्ञान साध्य करण्यासाठी अनेक मार्ग प्रचलित आहेत, परंतु श्रुती माऊलीने सांगितलेला व अनेक थोर आत्मज्ञानी पुरुषांनी चोखाळलेला राजमार्गच श्री समर्थांना अतिशय आवडतो. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि रोकडा आत्मसाक्षात्कार असा तो 4 पायऱ्यांचा मार्ग आहे. या समासात त्याचे थोडक्यात वर्णन आढळते. श्री समर्थ म्हणत आहेत की हा ग्रंथ आधीच सोडू नका. त्यात काय सांगितलं आहे ते नीट बघा. कोणतेही ज्ञान होण्यास प्रथम व्यवस्थित श्रवण झाले पाहिजे, नंतर त्यावर मनन करणे अति आवश्यक असते. ज्ञानाचा विषय जितका सूक्ष्म तितका त्यावर मनन करण्यास विचार सूक्ष्म लागतो. परमार्थात आत्मस्वरूपावर विचार करायचा असतो. आत्माराम युगानुयुगे विश्व चालवतो. जगातील मोठमोठे पुरुष त्याच्यासाठीच जगले. तो नसेल तर सारे व्यर्थ जाते. म्हणून सर्व ज्ञानांमध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. जो अत्यंत मननशील आहे, विवेक संपन्न आहे, त्याला पंचभूतांच्या पलीकडे स्वतःपाशीच तो आत्मा सापडतो. त्यासाठी सूक्ष्मात शिरणे आवश्यक असते. परंतु या मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मामध्ये लक्ष गुंतवणारा माणूस क्वचितच आढळतो. दृश्याच्या नादी लागल्याने अधोगती होते. यासाठी साधकाने विचारांनी ऊर्ध्व व्हावे, म्हणजेच सूक्ष्मामध्ये शिरावे. निरंजनास धुंडता धुंडता देहातील होणारा तो धन्य होय. उपासनेने अगदी मूळ संकल्पापर्यंत पोचावे. त्याच्या पलीकडे निश्चळ ब्रह्म असते. त्या ब्रह्माचा विचार तर सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. साधकाने विवेक प्रलयाने जावे. हा साधला की ग्रंथ बाजूस ठेवावा. रार्थश्री दासबोध दशक 17वा समास 3. श्रवण निरूपण. श्रीराम, थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. सांगितले ते ऐका सावधपणे. परमार्थाच्या साधनामध्ये श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार असे आहेत. यापैकी श्रवण आणि मनन हे 2 टप्पे फार महत्वाचे असतात. सत्पुरुषांच्या संगतीत राहून सतत परमार्थ श्रवण घडले पाहिजे. प्रत्यक्ष संगती नसेल तर त्यांच्या ग्रंथाचे श्रवण किंवा वाचन झाले पाहिजे. नंतर त्यावर अत्यंत सूक्ष्म मनन झाले पाहिजे. श्री समर्थ श्रोत्यांना म्हणतात की अहो, थोडे थांबा, माझे म्हणणे जरा ऐकून घ्या. ग्रंथ वाचणे आधीच सोडून देऊ नका. ग्रंथामध्ये जे सांगितले आहे ते लक्षपूर्वक ऐकून घ्या. श्रवणामध्ये 4 श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण. सूचित करुनी अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. ज्ञान संपादण्यासाठी जे आपण श्रवण करतो त्यामध्ये आत्मस्वरूपाबद्दल श्रवण करणे हे सर्वोत्तम होय. आपले अंतःकरण एकाग्र करावे आणि ग्रंथामध्ये जे प्रतिपादन केले आहे त्याचे विवरण करावे. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उद्धार बोलोची नये. जे श्रवण केले त्याचे मनन करून विचार वाढवावा. त्यानंतर निधिध्यास करून साक्षात्कार करून घ्यावा. मोक्षाचा व्यवहार हा असा रोकडा आहे. त्यामध्ये उधारीची भाषा बोलूच नाहीये. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. अनेक रत्नांची परीक्षा करताना, अनेक मौल्यवान वस्तूंचे वजन करताना किंवा उत्तम सोने मुशीत घालताना अतिशय सावध राहावे लागते. नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यास बोलणे सावधपणे. अनेक नाणी मोजून घेताना, अनेक वस्तूंची परीक्षा करताना, विवेकी माणसाशी बोलताना फार सावधपणा बाळगावा लागतो.
जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देवक शोभे. देवाला धान्याची लाखोली वाहताना ते निवडून वाहिले तरच देवाला मान्य होते. चांगल्या वाईटाची निवड न करता जर ते सरसकट देवाला वाहिले तर ते त्याला मान्य होत नाही, देवाचा शोभ होतो. एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. एकांतामध्ये बसून एखाद्या अत्यंत नाजूक व गुप्त गोष्टीची चर्चा करणे असेल तर तेथे मन अगदी दक्ष व सावध लागते. अध्यात्म ग्रंथांमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सूक्ष्म विचार असतो. कहाण्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तांमध्ये जाड अध्यात्म विद्या. कहाण्या कथा गोष्टी पोवाडे, अनेक देवांच्या अवतारांची मोठी मोठी चरित्रे, या सर्वांपेक्षा अध्यात्म विद्या अधिक गहन आहे. गत गोष्टीस ऐकले तेने काय हातासी आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसे ना की. पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकल्या तर काय हाती लागले असे विचारले असता पुण्य पदरात पडले असं लोक म्हणतात, पण ते पुण्य काही दिसत नाही. तैसे नव्हे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार होत जातो. अध्यात्म विद्याचे रहस्य असे नाही. अध्यात्मामध्ये प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो, म्हणून येथे जसजसा अनुभव येत जातो तसतशी कल्पना नाश पावते. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसे कवणू. अंतरात्मा सर्वात श्रेष्ठ आहे, त्याचे ज्ञान सर्वोत्तम आहे. जगातील खरे थोर पुरुष आत्म्यासाठी जगतात. जगामध्ये जे मोठमोठे पुरुष होऊन गेले ते आत्म्याचा शोध करीतच जगले. त्या आत्म्याचा महिमा कोणासही सांगता येत नाही. युगानयुगे एकटा एक, चालवितो तीन लोक, त्या आत्म्याचा विवेक पहिलाच पाहावा. हा एकटा अंतरात्मा युगानयुगे झाली तरी तिन्ही लोक चालवतो आहे. त्या आत्म्याचा पुन्हा पुन्हा शोध घ्यावा. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. या जगात पुष्कळ प्राणी जन्मास आले आणि जग सोडून गेले. ते जसजसे वागले त्या त्यांच्या वागणुकीचे आपल्या मनाप्रमाणे वर्णन करता येते, पण त्यांच्या वर्तनाच्या मागे अंतरात्म्याची प्रेरणा होती हे आपण विसरतो. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविण बापुडे काष्ट काय जाणे. जेथे सूक्ष्म व घनदाट भरलेला अंतरात्मा नाही तेथे सारे चैतन्यहीन असते. अंतरात्मा जेथे नसतो तेथे चैतन्यहीन शुष्क लाकूड उरते. त्याला अंतरात्मा कळत नाही. जेथे अंतरात्मा प्रगट होतो तिथेच त्याचे ज्ञान करून घेण्याची शक्यता असते. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन त्याची हे जाणती. या जगामध्ये आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे, त्याच्यासारखे दुसरे काही नाही. जगात जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात. पृथ्वी आणि आपतेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेच राहिले. अंतरात्मा सर्व भूतांच्या पलीकडे असतो. या मायेच्या गोंधळातून मन काढून त्याच्याकडे लावावे, विचाराने सूक्ष्मात शिरावे. पृथ्वी आप तेज या तिन्हीची गणना पृथ्वी तत्वातच करणे योग्य आहे. या सगळ्या तत्वाचे मूळ असलेला अंतरात्मा सर्व भूतांहून भिन्न आहे. वयोपासून पलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी. जो कोणी आत्मनात्म विवेकाने वायूच्या पलीकडे जातो त्याला स्वतःपाशीच अंतरात्मा सापडतो. वायू आकाश गुण माया, प्रकृती पुरुष मूळ माया, सूक्ष्म रूपे प्रचिती येया कठीण जाते. वायू आकाश गुण माया
प्रकृती पुरुष आणि मूळ माया ही सारी अतिसूक्ष्म आहेत. पृथ्वी, आप आणि तेज या तत्वांना काहीतरी व्यक्तरूप असल्याने त्यांचा अनुभव घेता येतो, परंतु त्यांच्या पलीकडील तत्वे सूक्ष्म असल्याने त्यांचा अनुभव घेणे कठीण असते. त्यांच्या पलीकडे अंतरात्मा आहे. मायादेवीची धांदली सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. मूळ मायेतून निर्माण झालेल्या या पंचभूतांच्या धुमाकुळात सूक्ष्म अंतरात्म्याचा विचार करण्यास कोणाला अवसरच मिळत नाही. पण जो कोणी सूक्ष्माचा विचार करतो त्याचे अज्ञान किंवा संदेह नाहीसा होतो, हे मात्र अगदी खरे. मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. मूळ माया म्हणजे मूळ संकल्प, मी ब्रह्म आहे ही जाणीव तिथे असते. ब्रह्मांडाचा तो चौथा देह होय, त्याचे भान गेले पाहिजे, म्हणजे तिथे विदेह होता येते. अशा रीतीने जो सर्व देह ओलांडून जातो तो साधू धन्य होय. विचारे ऊर्ध्व चढती तयासी न ऊर्ध्वगती, येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. जो कोणी विचाराने अधिक अधिक सूक्ष्मात जातो तो अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या ब्रह्मापर्यंत वर जातो. बाकीचे सारे दृश्य पदार्थाच्या ज्ञानामध्ये गुंततात, हे अर्थात खालीच अडकतात. तार्थ चांगले दिसती परिते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोक तेणे. दृश्य पदार्थ दिसायला चांगले असतात खरे, पण ते लगेच नाश पावतात. असे असल्यामुळे दृश्यात गुंतून राहणाऱ्यांना हालोक आणि परलोक दोन्ही अंतरतात. या कारणे पदार्थ ज्ञान ज्ञानाजिन्सीचा अनुमान, सर्व सांडूनी निरंजन धुंडीत जावे. दृश्याचा नाद सोडावा, उपासनेने मूळ मायेपर्यंत पोचावे आणि तिथून निश्चळ परब्रह्मास मिठी मारावी. विवेक प्रलयाने हे साधते. या कारणासाठी अनेक दृश्य पदार्थांचे ज्ञान सोडावे, अनेक प्रच्या दृश्यांसंबंधी कल्पना बाजूस साराव्या आणि सारे सोडून स्वच्छ ब्रह्म शोधावे. अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहुनी थोर तत्वज्ञान, त्याहुनी थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. अष्टांग योग आणि पिंड ज्ञान हे ज्ञान आहे खरे, पण त्याहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे आणि तत्वज्ञानाहून आत्मज्ञान थोर आहे. म्हणून माणसाने आत्मज्ञान करून घेतले पाहिजे. मूळ मायेचे शेवटी हरिसंकल्प मुळी उठी, उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे. तत्वाचा शोध घेता घेता मूळ मायेच्या मुळापर्यंत जावे. तिथे प्रथम स्फुरण आढळेल. त्या प्रथम संकल्पाला उपासनेच्या साह्याने मिठी मारावी. उपासनेत मी उपासक व अंतरात्मा उपास्य असतो. मी अंतरात्म्याशी तदाकार झाला की उपासना फळास आली असे समजावे. मन त्या पलीकडे जाणं, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खुण गगनासारखी. अंतरात्म्याच्या पलीकडे अगदी एकरस निर्गुण निर्मळ व निश्चळ परब्रह्म आहे. ते आकाशासारखे आहे, हीच त्याची खूण समजावी. येथून तेथवर दाटले, प्राणी मात्रास भेटले, पदार्थ मात्री लिघटले व्यापून आहे. येथून तिथपर्यंत ते ब्रह्म सगळीकडे दाट भरलेले आहे. सर्व प्राण्यांना ते सर्व काळ भेटते, सर्व पदार्थांना ते आत बाहेर लागून आहे, कारण ते सर्व ठिकाणी व्याप्त आहे. त्याएसी नाही थोर, सूक्ष्माहुनी सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्माचा संहार होता कळे. त्या ब्रह्माहून दुसरे काहीही श्रेष्ठ नाही, ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म विचाराने पिंड ब्रह्माचा निराश झाला म्हणजे ते ब्रह्म कळते. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रळये पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. अथवा पिंड ब्रह्मांड जसेच्या तसे राहून विवेक प्रलयाने पाहू गेले तर खरे शाश्वत काय आहे हे उमजायला लागते. करून अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा. सर्व तत्वांचा शोध घेऊन
त्याचा निराश करावा. सारासार विचार करून सार निवडावे आणि मग सावधपणे ग्रंथ बाजूस ठेवून सुखी व्हावे. समास तिसरा समाप्त.